साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहे समर्थ साई रेसिडेन्सी 6 मजली रेरा रजिस्टर इमारत। तुमच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार। साईट पत्ता समर्थनगर रेल्वे स्टेशन नजीक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। पिझ्झा बर्गर खाणारी पिढी जेव्हा रानभाज्यांचे पदार्थ आवडीनं खाऊ लागतील तेव्हा रानभाजी महोत्सव यशस्वी झाला असं म्हणता येईल, असं मत सभापती सिद्धेश रावराणे यांनी व्यक्त केलंय। वैभववाडी तालुका कृषी आत्मा समिती उमेद विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता। यावेळी रावराणे यांनी आपलं परखड मत व्यक्त केलं। फास्ट फूडवरती चालू झाली, त्यामुळे आमच्यासारख्या तरुण वर्गाला किंवा आमच्या नंतरची झेनझी किंवा अल्फा ह्या ज्या आता नवीन आपण जे आहेत शब्द ऐकतो त्यांना या रानभाजी महोत्सवाचं महत्त्व नेमकंच समजेल। कारण फास्ट फूड आणि आम्हाला फास्ट टू इट म्हणजे तयार झालं की खायचं, म्हणजे मॅगी असेल किंवा पास्ता असेल किंवा बर्गर असेल, पिझ्झा असतील, ह्यावरती जे आमचं खाण्याचं फोकस होतं ते आता कुठेतरी रानभाजी महोत्सवामुळे कमी होईल। कारण आता आलो मोमोज, जे टाकड्याचे मोमोज किंवा अळूचे मोमोज बांधतात, मी पहिल्यांदाच बघितलं। म्हणजे एवढी कन्सेप्ट भारी आपल्याकडे डेव्हलप होते की मोमोज, रोडवरचे मोमोज किंवा त्याचे मॉलमध्ये मिळणार मोमोज न खाता आम्ही आता आमच्या घरात गेलो की सांगता येईल की मी आम्हाला मोमोज ह्या पद्धतीचे बनवून दे, कारण ते पण आता बनवायला आपण कोकणामध्ये शिकतो। कारण जरी आपल्याकडे स्विगी, साहेबांनी सांगितलं तसं की स्विगी आणि बाकीच्या कन्सेप्ट जरी आपल्याकडे कमी असल्या तरी पण आपण खाताना आपण काय खाल्लं पाहिजे। आपल्याकडे आता कॅफेज वाढत चालले, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कॅफे होत आहेत, त्या कॅफेमध्ये जाऊन आपली मुलं खात आहेत, लहान मुलं पण शाळा सुटते की त्या गोष्टीकडे अट्रॅक्ट होतात। तर ते न होता आपण रानभाजी महोत्सवात म्हणजे जे आपल्या कोकणामध्ये मिळतं त्याच्यावरती आपण कसं अभ्यास करून त्याचं कसं आपण फास्ट फूड तयार करू, म्हणजे रानभाजी महोत्सवाचं फास्ट फूड तयार करून त्याचा एखादा कॅफे आपल्या वैभव तालुक्यात होईल कसा, आपल्या उमेदच्या महिलांना त्याच्यामध्ये ताकद कशी मिळेल, ह्याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे। नुसते आपण महोत्सव घेतोय, आपण एखादी जागा ठरवतोय, त्या जागेवरती होऊन त्याच्यावरती पुढे काय होत नाही। म्हणजे एका दिवसापुरता महोत्सव घेण्यापेक्षा तो वर्षानुवर्ष प्रत्येक घरामध्ये तो कसा अजून रुजवला जाईल, त्याच्यामध्ये व्यवसाय कसा निर्माण होईल, त्यासाठी आपण प्रयत्न करूया। म्हणजे आपले पालकमंत्री इतके स्ट्रॉंग आहेत की ते प्रत्येक गोष्टीला आपल्याला पाठिंबा देत असतात, कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला कमी करत नाही। एखाद्या वेळी आपण आता काल सगळ्यांना आपण निमंत्रण पाठवलं की जर एक 30,000 रुपये आपल्याला या सगळ्या कार्यक्रमाला भेटले, त्याची एक पत्रिका जर व्यवस्थित छापली गेली तर अजून उत्स्फूर्त पाठिंबा तुम्हाला मिळाला असता। एखादा पालकमंत्र्यांचा, फडणवीस साहेबांचा एखादा बोर्ड तिथे लागला असता तर प्रत्येकाला जागरूकता आली असती। कारण ह्या रानभाजी महोत्सवाला ताकद देण्याचं काम फडणवीस साहेबांनी केलेलं आहे। म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतीला त्यांनी सांगितलेलं की तुमच्या भागामध्ये कुठल्या प्रकारची औषधी वनस्पती मिळते, म्हणजे त्याला एक ग्लॅमर स्वरूप कसं काय आणता येईल हे आपलं शासन करते। त्या शासनाचा कुठेतरी आपण आदर केला पाहिजे, त्या शासनाची कुठेतरी आपण बोर्ड लावले पाहिजे। कारण जी कन्सेप्ट आपल्याला राबवायच्या, ज्या गोष्टीला आपल्याला प्राधान्य द्यायचं, म्हणजे पालकमंत्री साहेबांमुळे आम्ही आज सर्व या व्यासपीठावरती बसण्याची आम्हाला संधी मिळते। त्यांनी जर आपल्याला कृपादृष्टी दिली नसेल तर आपण आज कोणी या व्यासपीठावर असू नसतो। म्हणजे समजून घ्या आपण किती लोक त्याच्यावरती अभ्यास करतात। म्हणजे चिबूड आज आम्हाला मिळणार होता गणपतीमध्ये, पण तो आज चिबूड इथे दिसल्यावर तुम्ही आधी जयेंद्रजी रावरे साहेब, प्रमोदजी रावरे साहेब म्हणले की आम्हाला चिबूड घेऊन जायचं, तुम्हाला खरेदीच करून घेऊन जा। ठीक आहे साहेब, आम्ही नेतो, पण हे सातत्य कंटिन्यू राहायला पाहिजे। हे तालुक्याच्या ठिकाणी जे आपण रानभाजी महोत्सव जे आहे जयेंद्रजी रावरे साहेब आपल्या कॉलेजच्या मार्फत किंवा शाळेच्या मार्फत मोठ्या स्वरूपात भरवतात, तसा आपण भरवण्याचा प्रयत्न करतोय। पण तो आता त्यांनी एक आम्हाला एक सूचना दिली की तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी बुधवारच्या बाजारामध्ये हे सातत्य मिळालं पाहिजे। आमची नेमकी पंचायत समितीमध्ये आम्ही सर्व आमचे पदाधिकारी बसलो होतो, अधिकारी बसलो होतो की आम्ही जे जुनं गेस्ट हाऊस आहे तिथे त्याच्या बाहेर आपलं जी जागा आहे, म्हणजे आतमध्ये गेलं ती जागा आहे, तिथे काय आपल्याला बनवता येईल का किंवा ते कंटिन्यू राहील का। म्हणजे शासन किंवा आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करणार। तेवढंच सातत्य जे काय बाजारामध्ये तुम्ही घेऊन येणार, जे चवळी असेल, उडीद असेल किंवा आमचा बाकीचे कडधान्य असेल, म्हणजे जे कोकणामध्ये पिकते तेही आणण्याचा तुम्ही प्रयत्न करा। आमचं काय होतं, आम्ही इथनं कोल्हापुरात गेलो की डीमार्टला जाणार, डीमार्टमध्ये खरेदी करून येतो। आम्ही आमच्या लोकलच्या बाजारामध्ये काय मिळते हे कोण बघणार नाही, ह्याच्यावरती अभ्यास करणं गरजेचं आहे। नेमकं आता वाजले 1 वाजून गेला, सगळ्यांना अळूबत खायची आता उत्सुकता लागलेली आहे। नेमकं तुम्ही हे मोठ्या स्वरूपामध्ये म्हणजे कार्यक्रम घेतला, त्याबद्दल मी सरपंच, उपसरपंच राजू पवार साहेब, प्रमोदजी रावरे साहेब यांचा एक धन्यवाद देतो की त्यांनी व्यासपीठ आपल्या येडगावमध्ये खेचून आणून त्यांच्यासाठी मोठ्या स्वरूपात आपण म्हणजे शेतकऱ्यांसाठी तुम्ही उपलब्ध करून दिला।
नेमकीच सगळ्यांचं वैभव तालुका घडवण्यामध्ये सगळ्यांनी आपल्याला मोलाचा आपण वाटा देतोय. त्यामुळे सगळ्यांनी आपण प्रश्नांसाठी एकत्र बांधतोय. त्यामुळे आपण नेमकं जिथून पुढचे जे काय आपल्याला साध्य करायचे, जो काय तालुक्याचा विकास करायचा आहे तो सगळ्यांनी एकत्र येऊन केला पाहिजे. नेमकं पत्रकार बंधूंचे आधी आभार मानतो.